मध्ये कथित मानसोपचार तज्ञाकडून अल्पवयीन तरुणीसह महिलांचा लैंगिक छळ केला गेल्याचा प्रकार उघडकीस आलाय। लैंगिक छळादरम्यान फोटो काढून ब्लॅकमेल करत तरुणीची पोलिसात तक्रार दिली गेलेली आहे। या आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय आणि त्याला बेड्या ठोकण्यात आल्या। गुंगीचं औषध देऊन महिलांवर हा आरोपी अत्याचार करत होता। या प्रकरणामध्ये नोव्हेंबरमध्ये गुन्हा दाखल झाला होता। तपासादरम्यान आणखी दोघींनी 4 जानेवारीला हिंमत दाखवली आणि तक्रार दाखल केली। मानसोपचार तज्ञ नैराश्याच्या गर्तेत असल्याच्या महिला आणि मुलींसाठी शिबिर घेत होता। या शिबिराच्या माध्यमातून तो महिलांना बाहेरगावी न्यायचा, गुंगीचं औषध देऊन अत्याचार करायचा आणि त्याचे फोटो व्हिडिओ काढून ठेवायचा आणि त्याच्याच आधारे तो या महिलांना आणि तरुणींना ब्लॅकमेल करत होता। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडेंकडून। जितेंद्र, हा आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे असं कळतंय। चौकशी दरम्यान आणखी काही माहिती उघड झाली आहे का? नक्कीच अतिशय धक्कादायक आणि खळबळजनक घटना म्हणावी लागेल, कारण गेल्या 15 वर्षापासून हा उर्जेश्वर परिसरामध्ये आपल्या घरीच तथाकथित मानसोपचार तज्ञ म्हणून याने दुकान फाटलेलं होतं आणि अनेक महिला, अनेक तरुणी, काही अल्पवयीन मुलींचा देखील समावेश असल्याची माहिती आहे। मात्र ज्या सध्या तक्रारी समोर आल्या त्यामध्ये केवळ 3 महिला समोर आल्या आहेत आणि विवाहित नंतर विवाहित झालेल्या महिला होत्या। त्या विवाह अगोदर यांच्यासोबत संबंध ठेवल्याच्या आणि लैंगिक अत्याचार केल्याच्या घटना असल्याचं समोर आलेलं होतं। त्यानंतर पोलिसांनी याला ताब्यात घेतलं। त्यानंतर जानेवारी महिन्यात पुन्हा 2 महिला ज्या आहेत त्या समोर आल्या। त्यानंतर याच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आणि याला आता सध्या तुरुंगात कारागृहात पाठवण्यात आलेलं आहे। मात्र महिलांचा हा अतिशय नाजूक विषय असल्यामुळे अजूनही कोणीही मोठे पोलीस अधिकारी यावर बोलायला तयार नाही। मात्र अतिशय खळबळजनक अशी ही घटना म्हणावी लागेल आणि यामध्ये आणखी कोण कोण समोर येतं, कोण अत्याचार झालेल्या महिला किंवा तरुणी समोर येतात ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी धन्यवाद जितेंद्र दिलेल्या माहितीसाठी।